नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, माल मऊ पडायला चालू होत आहेत. बऱ्याच बागायतदारांचे 85-90 दिवसांच्या दरम्यानच्या बागा आहेत. शेवटच्या टप्प्यात बागाची फुगवण कशी करायची ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करतो. संवाद आवडला तर नक्की लाईक करण्याचा प्रयत्न करा. कमेंटही जरूर करा. संवाद कसा वाटतोय सांगा. कमीत कमी खर्च होतोय का हेही सांगा. बागायतदार बंधूंनो, पुन्हा एकदा विनंती करतो की जी आपली चर्चा होती ना, त्या चर्चेतला सगळाच भाग आपण वापरला पाहिजे अशातला भाग नाही आहे. आपण खरोखर मनापासून सांगतोय, इतरांची व्हिडिओ बघत चला. त्यात सुद्धा आपल्याला 1-2 गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचं इम्प्लिमेंटेशन शेतात थेट करा, पण खर्च कमी करा. कुठले तरी टॉनिक आणणे आणि मारणे म्हणून बागा नाहीत फुगत. न्यूट्रिशन मॅनेजमेंट, बागेतली खेळती हवा, मुळाजवळची खेळती हवा, केलेलं पाणी नियोजन, तपासून पांदेट तपासून केलेलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, दिलेल्या योग्य आणि माफक खतांच्या मात्रा, आपण करत असलेलं बागेवरचं प्रेम, ह्या गोष्टींच्यामुळेच बाग चांगली येते हे लक्षात घ्या. लय औषधं मारली, लय खतं घातली, जास्तीत जास्त खर्च केला म्हणून बाग नक्की चांगली येत नाही आहे. बोलणं बऱ्याच बागायतदारांना पटतही नसेल, पण वस्तुस्थिती सत्य आहे. शेतात पैसा इतकाच घाला की दुर्दैवानं आपल्या नुकसान झालं तरी आपल्या परिस्थितीवर परिणाम होता कामा नये. बागायतदार बंधूंनो, मऊ पडत असताना आपल्याला 3 ते 5 mm पर्यंत मनी आपल्याला शेवटच्या टप्प्यात चांगल्या पद्धतीने फुगवता येऊ शकतो. 100% येतो. पण ह्या दरम्यानचं जे आपण जे वर्क करतोय ना, काम करतोय ना, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पानं न्यूट्रिशन बॅलन्स करून फुलफिल पाहिजेत. ह्या काळात सुद्धा पांदेड परिश्रम करून जे न्यूट्रिशन बॅलन्स आहे ते न्यूट्रिशन बॅलन्स करून घ्या. खतं जी काय थोडीफार सोडावी लागतात तेवढी खतं देण्याचा प्रयत्न करा. जमिनीतून पीएचबी केएचबी बऱ्यापैकी दिलेलं असावं. मुळाच्या भोवताची हवा खेळती असावी. पांढऱ्या मुळांचा उडसोन अत्यंत चांगला चाललेला असावा. बोध झाकलेले असावेत जेणेकरून या थंडीचा आणि उन्हाचा जास्त परिणाम त्याच्यावर होणार नाही आहे. पाणी माफक दिलेलं असावं. पानं हेल्दी पाहिजेत. पानाचा आकार 152 ते 157 स्क्वेअर सेंटीमीटर इतकाच असावा. एक बंच चांगला अर्धा किलोचा पोसण्यासाठी 16 ते 17 पानं इतकीच बागेत पानं असावीत. ह्या सगळ्या कंडिशन्स अत्यंत महत्त्वाच्या. आता माल 25 ते 30% मौल पडला असेल, 25 ते 30% बागेनं पाणी धरलं असेल, एक स्प्रे घ्यायचा. स्प्रे देताना चिमा घ्या, मित्रा घ्या, ESS घ्या किंवा ATR चांगल्या दर्जाचे म्हणजे एकरी 110 ते 120 लिटर पाणी फवारणारे ATR मिळतात बाजारात, आपल्याकडे आहेत. ते ATR घ्या आणि स्प्रे द्या. स्प्रे देण्याची वेळ संध्याकाळच्या वेळी असावी. पाणी आरोचंच पाहिजे. फिल्टरचं पाणी विकत आणलेलंच पाहिजे. एकरी 1 लिटर इमेन्स, युरोपला सुद्धा चालतं. 1 लिटर इमेन्स, अर्धा लिटर चांगल्या दर्जाचा CPPU घ्या. माझं रिकमेंडेशन म्हणाल तर सिटोफेक्स किंवा निटोफेक्स कंपनीचाच घेण्याचा प्रयत्न करा. किंवा तुमच्याकडे असेल त्याचा दर्जा अत्यंत चांगला पाहिजे, तो बिलातला पाहिजे. बिलच त्याचं पाहिजे, GSTतलं बिल पाहिजे. त्यात GA एकरी 20 ग्रॅम पाहिजे. बघा, पाणी 100 लिटर किंवा जे पाणी फवारलेलं लागेल ते समजा ESS घेतला तर आपल्याला 40 लिटर लागेल. मित्रा किंवा चिमा किंवा ATR घेतला तर 110 ते 117 लिटर पाणी, 120 लिटर पाणी लागेल. पाणी आरोचं. पहिल्यांदा GA टाका एकरी 20 ग्रॅम, इमेन्स एकरी 1 लिटर टाका, CPPU अर्धा लिटर टाका आणि GA इमेन्स CPPU टाकला की मग त्यात विनीन टाका. pH रेग्युलेटर कोणतेही घ्या, विनून घ्या, तुम्हाला जे बाजारात मिळते ते घ्या. ते किती टाका? 1 लिटर पाण्याला 1 ते 1.25 ml इतकाच. म्हणजे 40 लिटर असेल तर 40 ते 50 ml टाका. 100 लिटर पाणी असेल तर 100 ते 100
20 लिटर पाणी टाका, 20 ml विनिंग टाका, इतकंच टाका आणि बागेची फवारणी घ्या. तुम्हाला 4 ते 5 दिवसात इतके तुफान रिझल्ट मिळतील की बाग अक्षरशः चांगली फुगलेली दिसेल. लांबीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम झालेला मिळेल. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. संवाद आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.